अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा उद्या 10 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या शारदीय नवरात्री उत्सवातील 8वी माळ आहे। प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये जो 8वा दिवस असतो, जी 8वी माळ येते, या 8व्या माळीवरती आपण अष्टमी साजरी करत असतो। बघा, अष्टमी ही तिथी माता लक्ष्मीसाठी समर्पित असते। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीच्या ज्या सेवा करता, ह्या सगळ्याच सेवांनी माता लक्ष्मी ही तुमच्या घराकडे खेचली जाते। बघा, उद्या नवरात्रीतील ही दुर्गाष्टमी आहे, अत्यंत महत्त्वाची तिथी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अष्टमी तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या तुम्हाला अष्टमीला माता लक्ष्मीला ही एक वस्तू, हे फळ अर्पण करायचं आहे। ही एक वस्तू तुम्ही उद्या अष्टमी तिथीला माता लक्ष्मीला जर अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबी आणि दारिद्र्य राहणार नाही। घरामध्ये कधीही पैशांची चणचण भासणार नाही। ही एक वस्तू जर तुम्ही उद्या अष्टमी तिथीला माता लक्ष्मीला अर्पण केली तर तुमचा भाग्योदय घडून येईल, लक्ष्मीची तुमच्या घरावरती कृपा राहील, कुलदेवी जागृत होईल आणि तुमच्या कुळाचं, तुमच्या घराण्याचं नेहमी कुलदेवीकडून संरक्षण होत राहील। बघा, उद्यासाठी हा अत्यंत खास उपाय आहे। सगळ्यात पहिले उद्या अष्टमी तिथी आहे। प्रत्येकाने उद्या लवकर उठा। आजूबाजूला कुठेही जर धार्मिक स्थळ असेल तर स्नानासाठी आवर्जून तिथे जा, नसेल तर घरीच थोडंसं गोमूत्र, गंगाजल, चिमूटभर हळद, कारण उद्या गुरुवार आहे, अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करा। त्यानंतर उद्या आपल्याला घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। आपल्या दारामध्ये असणारी जी तुळशी माता आहे तिला दूध घालून थोडंसं जल अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जे काही असेल, आपण नित्यनेमाने आता जे नवरात्रीत सुरू केलेलं आहे, कुंकुमार्चन किंवा काही स्तोत्र, दुर्गा शक्ती, जे काही असेल तर ते सगळं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। बघा, हा उपाय तुम्ही सकाळी 12च्या आत करू शकतात। जर संध्याकाळी करणार असाल तर 6 ते 7:30, 8 या दरम्यान केला तरीही चालेल, कारण ही साक्षात लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळात जर तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचं जे फळ आहे हे तुम्हाला शीघ्र मिळेल। आता यासाठी आपल्याला लागणारी जी गोष्ट आहे, लागणारं जे फळ आहे ते म्हणजे कमळाचं बीज। बघा, कमळ जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं। मार्गशीर्ष महिना असेल, माता लक्ष्मीची कुठलीही सेवा असेल, नवरात्रीचे हे 9 दिवस असतील, या सगळ्या म्हणजे सेवांमध्ये किंवा या सगळ्या सणांमध्ये सगळ्यात प्रभावी असणारी कुठली गोष्ट मानली जाते तर ती म्हणजे कमळ। कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे, कारण ते माता लक्ष्मीचं आसन आहे। आता प्रत्येक वेळी कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करणं आपल्याला शक्य होत नाही। अशा वेळेस जेव्हा तुम्ही कमळाचं एक बीज आणता आणि हे एक बीज माता लक्ष्मीला अर्पण करता, तेव्हा 100 फुलं, म्हणजे असं म्हणतं, शास्त्रात असं सांगितलेलं आहे की 108 फुलं अर्पण केल्याचं जे पुण्य आहे, हे पुण्य तुम्हाला फक्त ते एक बीज माता लक्ष्मीला अर्पण केल्याने मिळून जातं। लाईट गेलेली आहे, थोडंसं समजून घ्या। तर हे बीज तुम्हाला बाजारातून आणायचं आहे। ऑलरेडी तुमच्या घरामध्ये असतील, आणून ठेवले असतील, कारण आपल्याला पूजेला सेवेला लागतात। जर तुम्ही आणून ठेवलेले असतील तर तुम्ही तेच उपायासाठी घेतले तरीही चालतील। सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची, त्याच्यावरती हे बीज ठेवायचं, त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं, थोडी पाणी घालायचं, पुन्हा दूध घालायचं, पुन्हा पाणी घालायचं आणि हे जे बीज आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं, ज्याला आपण अभिषेक घालणं म्हणतो। स्वच्छ सुंदर अभिषेक घालून घ्यायचा। त्यानंतर हे बीज एका कापड घेऊन ते पुसून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला हे कमळाचं जे बीज आहे हे माता लक्ष्मीच्या समोर, जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल देवघरामध्ये किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल तर तिच्या समोर तुम्हाला हे बीज जे आहे हे ठेवायचं आहे। या बीजवरती थोडंसं हळद आणि थोडीशी कुंकू अर्पण करायचे, थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत, धूप दीप ओवाळायचं आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, एक छोटी वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये फक्त हळद घ्यायची, उजव्या 3 बोटांमध्ये थोडी हळद घ्यायची, त्या बीजवरती ती अर्पण करायची। जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो सेम त्या पद्धतीने या बीजवरती तुम्हाला हळद अर्चन करायचे आहे। संपूर्ण एक वेळा श्री सुक्तम फलश्रुती सहित म्हणायचं आहे।
तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकतात, तुम्ही महालक्ष्मी अष्टकं म्हणू शकतात किंवा तुम्ही शुद्ध कुंचिका स्तोत्र म्हटलं तरीही चालेल। ही सेवा करून तुम्हाला थोडं थोडं हळद त्या बीजवरती अर्पण करत राहायचे आहे। त्यानंतर हे कमळाचं जे बीज आहे हे पूर्ण अष्टमी संपेपर्यंत माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे। अगदी दिवसभर, सकाळी केलं तर रात्रीपर्यंत, रात्री संध्याकाळी केलं तरी रात्रीपर्यंत हे बीज माता लक्ष्मीच्या समोर पूर्ण हळदीमध्ये असं ते ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी, आता अष्टमी झाल्यानंतर 9वा दिवस येतो म्हणजे नवमी येते। नवमीची तिथी देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित असते। या नवमी तिथीला तुम्हाला ते बीज तिथून उचलायचं आहे। आपल्याला एक छान कापड वगैरे घ्यायचं आहे, त्यामध्ये हे बीज ठेवायचं आहे, घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करून आपल्याला ती अखंड स्वरूपाने आपल्या खिच्यामध्ये, आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण जिथे सोनं नाणं ठेवतो, जिथे आपली आर्थिक प्राप्ती आपण ठेवतो, जिथे आपण धन ठेवतो, थोडेफार का होईना पण आपण पैसे आपले जे कपाटामध्ये ठेवतो, तर त्या तिजोरीमध्ये जरी तुम्ही हे बीज ठेवलं तरीही चालेल। याने माता लक्ष्मी तुमच्या घरात खेळती राहील, कधीही घरामध्ये पैशांची चणचण भासणार नाही, लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील, कारण ह्या कमळाच्या बीजाने लक्ष्मीचं आसन तुमच्या घरात येईल। कमळाचं बीज, कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन असतं आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन असतं त्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही। बघा, हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे। जसं तुम्ही हळद त्या बीजवरती अर्पण कराल तसं तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल, कारण हळद ही भगवान श्री विष्णूंनाही प्रसन्न करणारी किंवा भगवान श्री विष्णूंचीही प्रिय आहे। असं म्हटलं जातं की हळदीमध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि कमळाच्या बीजमध्ये माता लक्ष्मीचा सास असतो। जेव्हा या दोनही गोष्टी एकत्रित तुम्ही करून तुमच्या घरामध्ये ठेवाल तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे दोघेही तुमच्या घरात वास करतील आणि ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा असते, एकत्रित प्राप्ती असते, त्या घरातील माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपाने स्थिर असते। खूप सोपा उपाय आहे, खूप साधा उपाय आहे। उद्याचा हा खास उपाय आहे। कुठेही शोधा, काहीही प्रयत्न करा, पण उद्याच्या दिवशी कमळाचं बीज आणून ते माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।